इचलकरंजीत गांजा प्रकरण उघड, तिघांविरोधात गुन्हा, दोघांना पोलीस कोठडी। इचलकरंजी शहरातील शेळकेमळा ते पंचगंगा नदी जॅकवेलकडे जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदेशीररित्या गांजा बाळगल्याप्रकरणी तिघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। यापैकी दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले असून न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। तिसरा आरोपी मात्र अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे। पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुपारच्या सुमारास संबंधित ठिकाणी 3 तरुण गांजा घेऊन येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी परिसरात सापळा रचला। दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास संशयास्पद हालचाली करताना 3 तरुण दिसून आले। यामध्ये सारंग खंडू भोसले वय 21 राहणार गुलमोहर कॉलनी कुपवाड रोड जिल्हा सांगली, अभय दिगंबर धुमाळे वय 21 राहणार बावणे गल्ली इचलकरंजी आणि रफिक नदाफ राहणार बोरगाव कर्नाटक यांचा समावेश आहे। पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आणि अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला। या कारवाईत पोलिसांनी संशयितांकडून 4 किलो 150 ग्रॅम गांजा, मोबाईल फोन आणि MH51E1943 क्रमांकाची दुचाकी असा एकूण 2,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। यानंतर तिघांविरोधात गुंगीकारक औषधद्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम NDPS ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान सारंग भोसले आणि अभय धुमाळे या दोघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली। तर तिसरा आरोपी रफिक नदाफ हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके रवाना केली आहेत। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण साने करीत आहेत। इचलकरंजी परिसरात अंमली पदार्थांविरोधात पोलिसांकडून सातत्याने कारवाई सुरू असून अशा कारवायांमुळे गुन्हेगारीवर आळा बसण्यास मदत होणार असल्याचे नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे। पत्रकार संतोष मोकाशी, माय नगरी न्यूज, इचलकरंजी।